दुपारनंतर वसई विरार परिसरात पावसानं विश्रांती घेतली असली तरी पाणी काय ओसरायचं नाव घेत नाही। तर दुसरीकडे मिठागरामध्ये मोठ्या प्रमाणावर लोक फसले होते। त्यांना पाहणी करण्यासाठी महानगरपालिकेचे आयुक्त आणि महापौर स्वतः आले होते आणि त्यांच्यासोबत अग्निशमन दलाची टीम होती। बोटीच्या सहाय्याने हे लोक आतमध्ये गेलेले आहेत आणि तिकडच्या लोकांची विचारपूस करणार आहेत। आयुक्तांनी सांगितले की त्यांना सर्वोपरी जी काही मदत लागेल खाण्यापिण्याची ते आम्ही करू असं आश्वासन आयुक्तांनी दिलेलं आहे। आपण जर पाहिलं तर जेसीपीच्या माध्यमातून जी आहे वाहतूक सुरू आहे। मी सध्या उभा आहे वसईच्या एव्हरशाईन रोडवर। एव्हरशाईन रोड हा पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे आणि या रोडवरून लोक जे आहेत की रस्ता शोधायचं काम करतात। ट्रॅक्टरची सुविधा देखील चालू केलेली आहे। ईस्ट वरून वेस्ट साठी आणि वेस्ट वरून ईस्ट साठी ट्रॅक्टर सुविधा आहे। अनेक गाड्या ज्या आहेत की बंद पडतात। पोलीस आहेत की इकडे लोकांना ट्रॅफिक कंट्रोलसाठी उभे आहेत। लोकांनी आज अक्षरशः सुट्टी मनवलेली आहे। अनेक लोक जे आहेत की ईस्ट वरून वेस्ट वर येण्यासाठी त्यांना तारेवरची कसरत करावी लागली। रेंज ऑफिस असेल, सातिवली असेल, सर्व परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साठलं होतं आणि त्यावेळेला मोठ्या प्रमाणात दैना पसरली होती। आणि सध्या दुपारनंतर पावसानं हा जोर कमी झाल्यामुळे आता लोकांना कुठेतरी आसरा आहे की हे पाणी लवकर ओसरेल, परंतु वरुण राजाने कुठेतरी थोडीशी दया दाखवली पाहिजे वसई विरारकरांवर, परंतु ही दया दाखवली नाही तर लोकांचे मोठे हाल होतील। इथे मिठागरामध्ये किती फॅमिलीज आतमध्ये? मिठागरामध्ये सरासरी 100-125 फॅमिलीज आहे। त्यांच्याशी कॉन्टॅक्टमध्ये आम्ही आहे। त्यांच्याकडे सध्या तर फूड पॅकेट्स वगैरे आहे। जसा त्यांना काही आवश्यकता लागणार ते आपण फूड पॅकेट सप्लाय करू। आम्ही आता बोट पण इथे लॉन्च करत आहे आणि ते लोकांना आपण दरवर्षी विनंती हेच करतो की तुम्ही बाहेर या। तो ते आता आमचे लोक पण जाऊन तिथे व्हिजिट करणार आणि बघणार कसे काही जे लेडीज आहे, छोटे मुलं आहेत त्यांना आपण पोलिसांची मदतीने बाहेर काढणार। मिठागरामध्ये आता लोक बाहेर निघत नाही, नेहमीच त्यांचं आहे तर ते बाहेर निघायला तयार नाही, पण त्यांना खाण्यापिण्याची काही सोय असेल ती करण्याचा प्रयत्न चालू आहे। ते चालत येतात ना ते स्विमिंग येत नाही ना।